नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव आता ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे, मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर. आणि नेहमीप्रमाणे ईश्वरीचं काहीही ऐकून न घेता एकच उत्तर, की मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि बघा इथे ईश्वरी सरळ तिथून निघून जाते आणि अर्णव सत्य सांगण्यासाठी तिच्या मागे मागे करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता तिच्या वडिलांना ज्या रूममध्ये ठेवलेलं असतं त्या ठिकाणी आता ईश्वरी आलेली असते आणि आता विनाकारणच आपल्या बाबांकडे बघत तिथे उभी असते. याच्यापेक्षा 2 मिनटं जर शांतपणे तिने अर्णवचं ऐकून घेतलं असतं तर आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून स्वतःचंच वाचलेलं असतं प्रेक्षकांनो. पण तरीसुद्धा अर्णव तिच्या मागोमाग आता तिथपर्यंत पोचतो. त्या उलट ईश्वरी अर्णवला म्हणते, तुम्ही माझ्या मागे मागे इथपर्यंत आलात, हे बघा माझे बाबा कोमातून बाहेर आलेत, हे बघवत नाही आहे का तुम्हाला, म्हणून इथेसुद्धा माझे मागे मागे आलात ते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज प्लीज जरा शांत राहा, मला काय बोलायचं आहे हे निदान ऐकून तरी घे ना. तू बघतेस ना ताईची कंडिशन काय आहे आता, तिला मी हॉस्पिटलला घेऊन आलो आहे, तिची तब्येत सारखी बिघडत असते म्हणून मी तिला काही सांगू शकत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे सगळं तुम्ही मला का सांगताय, त्यांच्या तब्येतीशी आणि माझा काय संबंध. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझा संबंध आहे म्हणून तर तुला इथे सांगायला आलो आहे ना. जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती विचारायला ताईला जाऊ नकोस, कारण तिची तब्येत सारखी बिघडत असते, नाजूक आहे तिची तब्येत खूप, म्हणून मी इथे आलो आहे सांगायला. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं बरं बोला, काय बोलायचं आहे ते बोला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू ज्या राकेश नाईकबरोबर लग्न करतेस ना, तो राकेश नाईक, तो माझ्या बहिणीचा नवरा, एवढंच बोलणार तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे राकेश आलेला असतो आणि तो म्हणतो, काय चाललं आहे ईश्वरीजी. तेव्हा इथे अर्णव मागे वळून राकेशकडे बघायला लागतो. तेव्हा इथे ईश्वरीला वाटत असतं की इथे राकेश खरोखर आलेला आहे, म्हणजे अगदी तो गावाला गेला होता आणि आता इथे आलाय असं ईश्वरीला वाटत असतं. पण अर्णव बघा खूपच शॉक होतो, त्याला असं वाटतं की हा इथपर्यंत कसा काय पोचला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू इथे. तेव्हा राकेश म्हणतो, हो मी आहे राकेश नाईक. आणि त्याच्याकडे आता अर्णव रागानेच बघत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता आजी आपल्या बहिणीच्या गावावरून आलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी घरामध्ये येतात, सगळ्यांना आवाज देतात, अंजली, चिंटू, अरे अविनाश कुठे गेले सगळेजण, वल्लरी. तेवढ्यातच इथे लावण्या आणि वल्लरी दोघीजणी धावत पळत आलेल्या असतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, आई आलात का तुम्ही, खूप उशीर झाला तुम्हाला यायला. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, अगं काय करू, कधीच ताईकडून निघाले होते, पण आता रस्त्यामध्ये येता येता ट्रॅफिक किती, म्हणून पोचायला उशीर झाला. ते सगळं जाऊ दे, आधी सांग आपल्या घरच्या बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित झालं ना, सगळं काही व्यवस्थित झालं ना गं. तेव्हा वल्लरी म्हणते, आई तुम्ही काळजीच करू नका, बाप्पाचं विसर्जन एकदम दणक्यात झालं. आणि खरं सांगू का, म्हणजे ह्या वेळेला सगळी तयारी मीच केली होती ना, सगळं काही साजरं संगीत केलं होतं. आई तुम्ही जसं जसं मला सांगितलं होतं ना, जसं जसं मला शिकवलं होतं सगळं मी तसंच केलं या, म्हणजे अगदी रीतिरिवाजाप्रमाणे ज्या गोष्टी करायच्या असतात मी सगळ्या केल्या होत्या, अगदी मोदकापासून ते सगळं मीच केलं होतं. तेव्हा आजी म्हणतात, खरंच एकटीने केलं होतंस का, की मग अंजलीने सुद्धा मदत केली होती. तेव्हा प्रेक्षकांना वल्लरी म्हणते, नाही आई, अहो मी खरंच सगळं एकटीनेच केलं होतं, तुम्ही जसं शिकवलं होतं ना अगदी तसं तसं सगळं केलं. आणि तुमच्या नाचसुनेने लावण्याने सुद्धा बाप्पाच्या समोर नैवेद्यासाठी इथे मोदक बनवले होते आणि काय अप्रतिम मोदक बनवले होते, तुमच्या अर्णवला खूपच जास्त आवडले, हो की नाही गं लावण्या, किती मोदक आवडले होते चिंटूला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी विचारतात, अगं अंजली कुठे आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की आई अंजलीला हॉस्पिटलला नेले. आई काय माहिती का, पण वरचेवर आपल्या अंजलीला सारखी चक्कर येत असते. अहो अशा अवस्थेमध्ये सारखी चक्कर येणं, तब्येत बिघडणं चांगलं नाही आहे, तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेत सगळेजण.
तेव्हा इथे लावण्या म्हणते की मला असं वाटतंय ना आजी, अंजलीताईंना आहे ना त्या ईश्वरी आणि अर्णवबद्दल कळलं असेल, म्हणूनच कदाचित त्यांना चक्कर वगैरे आली असेल. काय वाटतं तुम्हाला? आजी म्हणतात या जरतरच्या गोष्टी आहेत. मी जाते देवासमोर दिवा लावते आणि फोन करते, अंजलीची तब्येत कशी आहे ते आधी विचारून घेते. तेव्हा इथे वल्लरी लावण्याला म्हणत असते की आता बघितलंस ना, योग्य वेळेवरती ओल्ड लेडी आलेली आहे. आता मी लवकरच तुझ्या आणि अर्णवच्या लग्नाच्या मुहूर्ताबद्दल सांगणार आहे. लवकरात लवकर तुमचं लग्न झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो की मी आलो इथे आता तुमच्या बाबांची काळजी घ्यायला. ईश्वरीजी, या माणसाने बघा इथे संजय काकांची काय अवस्था करून ठेवली. या माणसामुळे तुमचे बाबा इथे हॉस्पिटलमध्ये आहेत, या खाटेला ते खिळून बसलेत आणि तरीसुद्धा हा माणूस इथे काय करतोय? का बोलताय तुम्ही या माणसाबरोबर? याला इथून हकलून द्यायचं ना. काय रे ये, काय करतोयस तू इथे? तेव्हा अर्णव म्हणतो की सत्य सांगायला आलोय आणि सत्य सांगण्यासाठी ना वेळ काळ बघायचा नसतो, ते सांगून टाकायचं असतं. आधीच सांगून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. कळलं का तुला? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, असं कसं बोलशील रे तू? मी आलोय ना इथे योग्य वेळेवरती आणि इथे पोचण्यासाठी मला काय काय करावं लागले, किती कठीण प्रसंगातून जावं लागले हे तर तुला माहिती असेलच नाही का? पण आता मी आलोय, तू काही करू शकणार नाही आहेस, कळलं ना? तेव्हा इथे राकेश आता सांगत असतो की किती कष्टातून म्हणजे त्याने वाकून वगैरे इथे हाताची दोरी सोडलेली आहे. हाताच्या दोऱ्या सोडल्यानंतर पायाच्या दोऱ्या सोडल्या आणि मग तो आलेला आहे हॉस्पिटलला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो. कारण का? त्याला काही करून ईश्वरीला सत्य सांगू द्यायचं नाही अर्णवला आणि म्हणूनच त्याने स्वतःला कसं बसं सोडवलंय. आणि इथे राकेश म्हणतो की अर्णव, तू मला इथे जास्त दिवस ठेवू शकणार नाही आहेस. तुला जे काही करायचं आहे ना ते तू कधीच साध्य करणार नाही आहेस. बघ आता मी काय करतो ते. त्यानंतर इथे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी अहो हा माणूस इथे काय करतोय? याच्यामुळे ही काकांची अवस्था आहे ना, तरीसुद्धा तुम्ही या माणसाबरोबर बोलताय. अरे तुझी आता गरज नाही आहे, कळलं ना? मी आलो आहे, मी या घरचा होणारा जावई आहे. ईश्वरीजींचं आणि माझं लग्न ठरलं आहे आणि तरीसुद्धा तुला ते लग्न मोडायचं आहे. ते कधीच शक्य होणार नाही आहे. मी आलो आहे ना, मी त्यांची काळजी घेईन आणि जावई हा मुलाप्रमाणेच असतो. मी घेईन त्यांची काळजी आणि त्यांना आता लवकर बरं करेन. हेच माझं ध्येय आता. आता एकच ध्येय आहे की लवकरात लवकर संजय काकांना बरं करायचं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं आणि ते मी करेन. तुझी गरज नाही आहे इथे, कळलं का? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे बघ, कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलास ना मला, तरीसुद्धा सत्य आहे ना ते समोर आल्याशिवाय राहणार नाही. सत्य जे आहे ना ते सगळ्यांना कळेलच. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही दोघेजणं काय बोलताय ना मला कळत नाही आहे. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आता जर माझ्यासाठी काही आहे ना तर ती माझ्या बाबांची तब्येत आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाची माझ्यासाठी माझ्या बाबांची तब्येत आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो ईश्वरीजी याला जायला सांगा ना इथून. काय चाललं रे तुझं? आता तुझी इथे थांबायची गरज नाही आहे. तुझ्यामुळे होतं हे सगळं आणि तरीसुद्धा इथे आलंयस. काही गरज नाही आहे. मी आलो आहे आता ईश्वरीजी. तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. मी आहे ना, मी बाबांची खूप काळजी घेईन. त्यांची अगदी व्यवस्थित काळजी घेईन मी. तेव्हा इथे राकेश बोलता बोलता संजय काकांच्या डोक्यावरती हात ठेवतो. तेव्हा संजय काका राकेशकडे बघतात. राकेशकडे बघितल्यानंतर त्यांना आता रागाने सांगायचं असतं की राकेश हा किती नीच आहे ते. राकेश बरोबर लग्न करू नकोस असं सुद्धा इथे आता राकेश काकांना ईश्वरीला सांगायचं असतं. पण आता त्यांना सांगता येत नसतं कारण ते पॅरालाइज झालेले आहेत. ते बोलू शकत नाही, हातवारे करू शकत नाही, पाय त्यांचे चालू शकत नाही. त्यामुळे आता संजय काका सांगणार तरी कसं? पण तरीसुद्धा डोळ्यांनी ते राकेशकडे इशारा करत असतात की इथे धोका आहे म्हणून, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस म्हणून. पण आता इथे ईश्वरी बघा, जिला सगळ्यातलं सगळं कळतं, तिला ही गोष्ट कळत नाही आहे की माझे बाबा अर्णवकडे रागाने बघत नाही आहे, पण राकेशकडे रागाने का बघतायत. ही साधी गोष्ट सगळ्यातलं सगळं कळणाऱ्या ईश्वरीला कळायला हवी होती ना, पण नाही. पण इथे संजय काकांना आता नक्की काय बोलायचं आहे ते आपल्याला कळतं आहे.
जेव्हा त्यांचा अपघात राकेश इथे घडून आणतो, राकेश त्यांना उडवायला जात असतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा इथे संजय काकांनी राकेशला बघितलेलं असतं. ते म्हणतातसुद्धा राकेश, आणि मग इथे राकेश असं नाव घेतल्यानंतर राकेश तरीसुद्धा त्यांच्या अंगावरती गाडी घालत असतो. आणि तेव्हा इथे संजय काका मनामध्ये ठरवतात, म्हणजे याचा अर्थ मी चुकीचा होतो. आणि मग ते तिथे राकेशकडे रागाने बघत उभे असतात. आणि तेव्हा राकेश त्यांच्या अंगावरती गाडी घालून चाकाखाली चिरडून तो निघून जातो. तेव्हा इथे आता राकेशबद्दलचं सत्य संजय काकांना कळले, पण आता सांगणार कसं, बोलताच येत नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव त्यांच्याकडे बघत असतो आणि संजय काका हातपाय हलवायला बघत असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, काय होतंय तुम्हाला काही सांगायचं आहे का? तेव्हा इथे आता राकेश लगेच विचारायला सुरुवात करतो, सासरे बुवा, अहो मी आहे ना इथे. हे बघा काका, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना, प्लीज माझ्याशी बोला. तेव्हा इथे संजय काका राकेशबरोबर आता बोलणार काय, त्याच्याकडे बघण्याची सुद्धा इच्छा नसते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघा, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे बाबा, तुझ्याशी का बोलायचं असेल त्यांना? मी होणारा जावई आहे ना त्यांच्या घरचा. त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. तू त्यांचा अपघात केला आहेस आणि त्यांना काही तुझ्याशी बोलायचं असेल, इथून आत्ताच्या आत्ता जा. अहो ईश्वरीजी, काय करताय तुम्ही? ज्या माणसाने तुमच्या बाबांना उडवलं त्या माणसाला इथे उभं केलेत. बघा इथे काकांना किती त्रास होतोय. त्यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर प्लीज प्लीज तुम्ही बाहेर व्हा. तुमच्यामुळे माझ्या बाबांना किती त्रास होतोय ते बघा. प्लीज सर तुम्ही जा इथून. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता सरळ तिथून जातो, कारण संजय काकांना त्रास होत असतो, पण इथे आता राकेशच्या या वागण्यामुळे त्यांना अजूनच त्रास होत असतो. ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. अर्णव म्हणत असतो की नक्की चाललंय तरी काय? इथे मी सिंदूरच्या बाबांना माझ्याशी काही बोलायचं होतं का? तेव्हा ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, बाबा काय होते तुम्हाला? बाबा तुम्हाला काही बोलायचं आहे का? बाबा शांत व्हा, शांत व्हा बाबा. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, काय होते काका तुम्हाला? प्लीज स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, शांत व्हा. तेव्हा इथे आता राकेश हा सगळं मुद्दामून करत असतो. अर्णव तरीसुद्धा काळजीपोटी काचेतून सगळं बघत असतो. तेव्हा राकेश त्याच्याकडे बघून डोळे मिचकवत असतो. इतका नालायक राकेश आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे नीचपणाची संपूर्ण हद्दच त्याने पार केलेली आहे. त्यानंतर इथे आता राकेशची नाटके सुरू असतात आणि नाटकी माणसंच इथे ईश्वरीला खूप आवडत असतात. जे लोक सातत्याने नाटकं करतात ती माणसं तिला खूपच आवडतात, हे आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणत असतो की इथे मी सिंदूरच्या बाबांना काही बोलायचं होतं का? म्हणजे ते राकेशकडे बघून कसे पॅनिक होत होते. असं वाटत होतं त्यांना काहीतरी माहिती आहे आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे, असंच त्यांच्याकडे बघून वाटत होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूरला सगळं सांगायला जाणार होतो. आधी ताईचा विचार केला, नंतर मी सिंदूरचा विचार केला आणि आता तिच्या बाबांचा विचार करतोय. सत्य कधी सांगायला मिळणार आहे काही कळतच नाही आहे. पण नक्कीच आता काहीतरी असं घडेल जे चांगलं असेल. कारण प्रेक्षकांनो, इथे आता संजय काका आता बरे होत चाललेले आहेत. एक ना एक दिवस राकेशचं भांडं फुटणार, हे मात्र नक्की. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर येऊन उभा राहतो. शांतपणे उभा राहिलेला असतो. तरीसुद्धा आता ही मूर्ख ईश्वरी बघा, मूर्ख ईश्वरी अर्णवला बघेल आणि तिथे पुन्हा शहाणपणा करायला येईलच. पुन्हा ती तोंड उचकटून बोलेल अर्णवला की बघितलात ना तुम्ही, आपल्या माणसाची काळजी काय घेणं असतं ना, हे बघितलं का तुम्ही? राकेश जे आले तिथे माझ्या बाबांची काळजी घ्यायला. तर इथे प्रेक्षकांनो, ह्या मूर्ख ईश्वरीला सांगा कुणीतरी, डोळे हे एवढे मोठे मोठे देवाने दिलेत ना, त्याने काहीतरी आजूबाजूला घडतंय ते बघ. उगाचच आपला शहाणपणा करून अर्णवला येऊन सातत्याने बोलू नकोस. अर्णवसमोर बोलायची या ईश्वरीची लायकी तरी आहे का प्रेक्षकांनो? मुंबईमध्ये आल्यापासून इथे अर्णवच्या जीवावरती हिच्या उड्या. हॉस्पिटलमध्ये राकेशमुळे तिचे बाबा गेलेत. हॉस्पिटलचा खर्च सगळा इथे अर्णव भरतोय. अर्णवच्या जीवावरती हिच्या उड्या चालल्यात. हॉस्पिटलमध्ये आपली इकडे तिकडे पळते, इकडे तिकडे धावत बसली आपली. पण जिथे आता खर्चाचा विषय येतो तिथे आता कुठली तरी NGO खर्च करते, एवढंच माहिती आहे.
अगं पण एन-जी-ओ इतका खर्च तुझ्याच वडिलांचा का करेल? नक्की कोण करतं आहे? हे सगळं अर्णव करतोय का? या गोष्टीचा शोध नाही. फक्त आपली येते आणि इकडे-तिकडे पळत बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश येतो. राकेश आता इकडे संजय काकांकडे बघत असतो. तो म्हणतो, "काय सासरे बुवा, हे काय तुमची अवस्था झाली हो? खरंच बघवत नाही आहे मला. काय या अंथरुणावरती तुम्ही कसे पडून आहात? कितपत पडून आहात तुम्ही या अंथरुणावरती? आता बास झालं, बास झालं आता. जास्त रागाने बघू नका माझ्याकडे. जास्त तडफड करू नका. नाहीतर हार्ट अटॅक वगैरे यायचा आणि जायचंच ढगात. कळलं ना? सासरे बुवा, तुम्ही निवांत राहा. निवांत राहा. जसे आहात ना तसे राहा. अजिबात काळजी करू नका कसली. आणि हे बघा, तुम्हाला आता वरती ढगात जायचं असेल ना तरीसुद्धा जा. मला काही फरक पडत नाही. कारण तुमच्यानंतर आहे ना, आता तुमच्या घरचा होणारा जावई मी आहे ना. मग मी तुमचं घर, जी काही तुमची इंदोरची प्रॉपर्टी आहे ती मी अगदी व्यवस्थितरित्या बळकावेन. व्यवस्थित बळकावेन हो मी. कारण आता जावई म्हणजे घराचा करता धरता पुरुष असतो ना. मग आता तो मीच आहे. म्हणून तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ती मी व्यवस्थित बळकावेन आणि तुमच्या मुलीची लग्नही करेन. तिलासुद्धा सुखात ठेवेन हो मी. अजिबात तुम्ही काळजी करू नका. पण आता माझ्याकडे सातत्याने रागाने बघून काही उपयोग होणार नाही आहे. तुम्ही निवांत राहा. थोडे दिवस काय उरलेत ते जगा. लवकरात लवकर मी लग्न करणारच आहे तुमच्या मुलीशी. तुमच्या गळ्यात शपथ, मी सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळून घेईन. कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, आता राकेशचं सत्य संजय काकांना पण कळलेलं असतं. पण जेव्हा ईश्वरीला ते कळेल ना, तेव्हा ईश्वरी अशी काही तोंडावरती पडणार आहे ना प्रेक्षकांनो, बघायला मज्जाच येणार आहे. त्यानंतर इथे आता अर्णव आल्यानंतर मामा म्हणतात की काय झालं अर्णव, सांगितलंस का सगळं ईश्वरीला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा तो राकेश आला इथे. तेव्हा इथे मामा म्हणतात, काय राकेश आलासुद्धा? तेव्हा राकेश तिथे येतो आणि म्हणतो, हो आलो आहे मी इथे अगदी योग्य वेळेवरती माझ्या बायकोला बघायला, माझ्या अंजलीला. अंजली, अगं कशी तब्येत आहे तुझी? काय झालं माझ्या अंजलीला? अचानक अशी कशी चक्कर आली की तिला हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं? काय झालं आहे माझ्या अंजलीला? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, ओ जावई बापू, बास झाला तुमचा अभिनय. हा अभिनय आहे ना नंतरसाठी तुम्ही जरा बाळगून ठेवा. आता त्याची काही गरज नाही आहे. नंतर तुम्हाला अभिनयच करायचा आहे ना. जरा थांबा. तिला काही झालेलं नाही आहे. गोळ्यांची पॉवर आहे म्हणून तिला झोप लागली शांतपणे. तर तिला झोपू द्या. जास्त त्रास देऊ नका तिला आता. तिला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो ना, काहीही झालेलं नाही आहे ना. मग का तरी पण ह्या हॉस्पिटलला घेऊन आलात? हे जे काही करताय ना, थांबवा हे सगळं. याने काहीही उपयोग होणार नाही आहे. कळलं ना? मला इतकं बांधून वगैरे ठेवलं, काय उपयोग झाला त्याचा? शेवटीला इथे मी पोहोचलोच ना. तुम्ही सगळेजण मिळून माझं काही वाकडं करू शकणार नाही. कळलं का? तेव्हा अर्णव म्हणतो, 1 मिनिट, 1 मिनिट नाही लागणार तुझं सत्य सांगायला मला. कळलं ना? पण आता मी का सांगत नाही आहे ना, त्याला माझीसुद्धा काही कारणं आहेत. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय सांगणार रे? तुझ्या बहिणीला सांगणार आहेस? हे बघ, अंजलीची तब्येत ठीक आहे ना आता. ती ठीकच राहू दे. नाहीतर तुझ्या लाडक्या बहिणीची तब्येत बिघडायला अजिबात वेळ लागणार नाही. 2 मिनटंसुद्धा लागणार नाही. आणि त्यासाठी तिला औषधं द्यायलासुद्धा नको. औषधांशिवायसुद्धा तिची तब्येत बिघडू शकते आणि ते तुला चांगलंच माहिती आहे. मग जर तुझी लाडकी बहीण तुला जर जिवंत हवी असेल ना, जसं चाललं आहे तसं चालू दे. उगाच त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करू नका. आताच सांगतोय मी तुम्हाला, बहीण जिवंत हवी आहे ना, मग आता मी जसं म्हणतोय ना तसंच सगळं चालू राहू दे. अजिबात कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न करशील तेवढा त्रास तुझ्या बहिणीला होईल, हे मात्र लक्षात ठेव, असं इकडे राकेशचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ईश्वरीचे बाबा आता घरी आलेले असतात. तर इथे त्यांना बोलायचं असतं. ईश्वरी म्हणते, बाबा तुम्हाला काही बोलायचं आहे का? मला काही सांगायचं आहे. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर मी तुम्हाला पेन पेपर देऊ, त्याच्यावरती लिहून दाखवताय का? असं ईश्वरी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश अर्णवला म्हणत असतो की हे बघ अर्णव, 8 दिवसांमध्ये लावण्याबरोबर लग्न कर आणि मोकळा हो. त्याच्यानंतरला ती आहे ना तुझी मिस इंदौर, तिच्याबरोबर मी लग्न करणार आहे आणि सुखाने संसार करणार आहे.
त्याच्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न तू थांबवू शकणार नाही आहेस. अर्णव म्हणतो अजिबात नाही. काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न होणार नाही.